ठीक आहे, मग मी सोडतो तुला घरी. अरे नाही, इट्स ओके, आय विल गो. ऑलराइट. चल, थँक्स फॉर कमिंग. माय प्लेजर. बाय बाय बाय. बाय बाय. ये शनाया, सर सर तुम्ही इथे तुझ्याशी बोलतोय का मी? तुझ्याशी बोलतोय का? हा, काय चाललंय? करतोस तू तिला? अहो सर, मिठी का मारलीस? बोल ना. हा, गॅरी प्लीज. नाही तू मध्ये पडू नकोस, मी त्याच्याशी बोलतोय. हा, ए काय रे? सर प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, नको ते अर्थ काढू नका तुम्ही. मी जस्ट सर. आता तू शिकवणार मला? तू शिकवणार काय अर्थ काढायचे मी? हा सर, सर अहो पण अरे कोण आहेस तू? तुझी लायकी आहे का? लायकी आहे तुझी? प्लीज शांत बस, उगाच सीन क्रिएट करू नकोस आता. नाही, मी सीन क्रिएट करतोय. हा, तू का आलीस त्याच्याबरोबर? का आलीस? व्हॉट इज रॉंग विथ यू? तू पिऊन आलायस का? हो, पिऊन आलो. हा, पिऊन आलो. काय प्रॉब्लेम आहे? तू तुझ्यासाठी मी काय नाही केलं? सांग मला, काय नाही केलं? तू म्हणालीस ते सगळं ऐकलं मी, सगळं तुझ्या मनासारखं केलं. आणि तू रेस बरोबर आलीस इकडे. सर तुम्ही नको ते अर्थ काढताय, तुम्हाला कळत नाहीये का? हे काय रे अर्थ? तू लांब राहा, आमच्यामध्ये बोलायचं तुला काही अधिकार नाही, सांगून ठेवतो. अहो पण तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करते आणि मी ऐकून घेऊ का? ऐकून घेऊन म्हणजे काय? काय करशील तू? हा, लायकी आहे का तुझी? लायकी आहे? तुझ्यासारखे संधी साधू खूप पाहिलेत मी. अपॉर्च्युनिस्ट दिसली अपॉर्च्युनिटी की ग्रॅब करायची लगेच. हा, तूच शनायाला भडकवलं ना माझ्या विरुद्ध, तूच भडकवलं ना? व्हॉट? ए सर मला वाटतं आपण आत्ता या विषयावर नको बोलूयात. हा, तू सांगतो मला. शनाया, तिचं नाव नाही घ्यायचं. डोंट से हर नेम इन फ्रंट ऑफ मी एंड एव्हर. चल निघतून. गेट लॉस्ट. सर प्लीज गेट लॉस्ट. श्रेयस, चल निघ रे. हा, बघतो काय? येऊ काय? हा, बघतो. झालं? काय चाललंय तुझं? अरे यार, माझं काय? माझ्यावर ओरडायचं नाहीये, बायको नाहीये मी तुझी. काय हक्क गाजवतोयस रे? तो मित्र आहे माझा. का ओरडलास त्याला? तू काय इन्सल्ट केलास? नाही, तू माझ्यावर चिडतेस. मला ना कंटाळा आलाय तुझ्या आरडाओरडीचा. अगं काय चाललंय तुझं? कोणाचं ऐकून का नाही घेतेस? तू बोलत होता ना काहीतरी तो तुझ्याशी. अरे आय एम ट्राइंग टू टॉक टू यू. तू बोलतोय माझ्याशी प्लीज. मला ना कंटाळा आलाय तुझ्यासोबत राहायचं आणि तुझ्याशी बोलायचं. मी चालले इकडून. तू प्लीज लिसन टू मी यार, प्लीज बच्चा. असं तू प्यायलायस आता, उगाच सीन क्रिएट करू नकोस. बच्चा. आणि काय राहायचं रे मी तुझ्यासोबत? माझ्या मनासारखी एक तरी गोष्ट करतोस का तू? टेल मी वन गुड रिझन टू स्टे विथ यू. मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. मी चालले. लिव्हिंग. अरे आता मी काय सांगू? बघा, मी एक काम करतो. मी तुम्हाला त्यांचं नाव आणि पत्ता लिहून देतो. तुम्ही बोलून घ्या त्याच्याशी. याच्यापेक्षा जास्त हेल्प मी तुमची करू शकत नाही. अरे आफ्टर ऑल आमचा पण बिझनेस आहे ना, समजून घ्या ना. हे बघा, हे त्यांचं नाव आणि पत्ता. तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. एक बार बात करी लो इनकी साथ. हाँ, माझं घर वाचवण्याचा हा एकच प्रयत्न उरलाय. वाव, मस्त चाल खेळलीस तू शनाया. गुरुनाथला बरोबर अडकवलं श्रेयसला मदतीला घेऊन. मला तर वाटलं डील होतंय की नाही. डूड, डील होणारच होता. एकदा मी ठरवलं की मी ठरवलं. ग्रेट आहेस तू. बाकी काही म्हणा, पण तुझ्यासारखं वागायला सुद्धा डेअरिंग लागतं, गट्स लागतात. त्या गुरुनाथला बरोबर मोल्ड केलंयस तू. आता तो तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. गॅरीला कसं मोल्ड करायचं ना हे मला आधीच कळलं होतं. मी त्याला कसंही गुंडाळू शकते ग. चला, म्हणजे आता फायनली तुमचं स्वतःचं घर होणार. हो यार, इतकं बेस्ट होईल माहितीये ते. फायनली या राधिकापासून जरा दूर जाईल मी आयुष्यात. एकसारखं आपलं माझं घर करून इतकी डोकं खायची माहिती ती. आणि बरं आहे, आता तिकडे क्लेम करायला तरी येणार नाही ना ऍटलिस्ट. हो, आणि सांगू तुला, खरं तर मलाही रिलीफ मिळाला.
मी इथून जाणार म्हणून. नाही ग, राधिका माझ्या घरातनं जाणार म्हणून. अरे हा, मग तुम्हीच जर का इकडे नाही राहिलात तर राधिकाला माझ्या घरी राहायला काहीच मोटिव्ह नाहीये. तसं तिच्या लाईफलाही काही मोटिव्ह नाही. स्वयंपाकाशिवाय येत आहे काय तिला दुसरं? बघू ना आता काय करते, कुठे राहते ती, की तिचा भाऊ नेतोय तिला घरी. बघ ना, एवढा सख्खा भाऊ तिचा, पण त्यानेही तिला त्याच्या घरात ठेवलं नाहीये. ती वहिनी खूप हुशार आहे. तिने बरोबर ओळखलं की पुढे काय होणार आणि म्हणूनच स्मार्टली स्वतःच्या घरातून तिला आधीच बाहेर काढलं. आता ती इकड नाही जाणार, म्हणजे तुझाही त्रास गेला आणि माझाही. एका दगडात 2 पक्षी मारलेस तू. हा? हे मला सांग, तू नवीन घर पाहिलंस कुठलं? नाही यार, पण सर्च करूया आपण. अगं सर्च करत कुठे फिरायचंय? माझ्याकडे काही चांगले ब्रोकर्सचे नंबर आहेत, तुला देते. अगं सर्च म्हणजे नेटवर सर्च करूया. मला काही ऑसम साइट्स माहिती आहेत. प्लीज जस्ट चेक दिस आउट. Really? प्लीज प्लीज. बघू. येस येस येस. दॅट इज प्लेस इन गोरेगाव. हां. आणि ते ना लमसम मध्ये पण द्यायला तयार आहेत. चला निघूया. कधी एकदा नवीन घर बघेन असं झालंय मला. अगं थांब जरा. परवा ते घर बघायला गेलो होतो ना, त्या मिसेस सुभेदार त्या आता इथे भेटायला येत आहे. अगं पण आपण ओळखणार कसं त्यांना? फोन केला तेव्हा आरतीच करत होते. रेवती ते तेच असतील. चल. काय माहित नाही असेल. मिस्टर देसाई. हो. नमस्कार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार, म्हणजे गुरुनाथ सुभेदारांची बायको. पण परवाच्या दिवशी तर त्यांनी वेगळ्याच. हा, म्हणजे सध्या आम्ही एकत्र राहत नाही. तुम्हाला एक विनंती करायला आली. बोला ना. काय आहे की सध्या जरा आमच्यात भांडण आहे. त्या पोरीच्या नादाला लागून यांनी घर विकायचं ठरवलं. मी तुम्हाला विनंती करायला आले की काही करा, पण हे घर विकत घेऊ नका. अहो पण मी त्या घराचे सगळे कागदपत्र चेक केले. ते घर पूर्णपणे गुरुनाथ सुभेदारांच्या नावावरती आहे. आणि हो, हे बघा, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ते घर उत्तम आहे. मला ते घर आवडलंय, मी ते घर घेणार. नाही तसं नाही, म्हणजे हे बघा मॅडम, तुमचे घरातले जे काय कलह असतील ना, ते तुमचे तुम्ही सोडा. मला त्याच्यामध्ये आणू नका. मला ते घर आवडलंय, मी ते घर घेणार. हे बघा मिस्टर देसाई, ही बायको आहे त्यांची आणि त्या घरावर हिचाही तेवढाच हक्क आहे. हो पण मॅडम, मी कशावरून विश्वास ठेवू? तुम्ही म्हणताय आज ही बायको आहे, परवाच्या दिवशी त्या दुसऱ्याच बाई होत्या. हे बघा, तुम्हाला जे काय सांगायचंय ना, ते तुम्ही गुरुनाथ सुभेदारांना सांगा. मला काही सांगू नका. माफ करा मला. नाही. चल, 6 नंतर शुभकाळ चालू होत आहे. आपण घर बघून घेऊया आणि घराचं फायनल करून टाकूया. नमस्कार मॅडम, मी येतो. साहेब एकदा विचार करून पहा ना. साहेब अहो मी काय म्हणतो, ते नेत होते भूतटकीच्या घरात तर जायचं ना. काय सांगताय ते लोक? 1 2 3